बाभळगाव येथील मेसाई देवस्थानाची आज यात्रा असते। या यात्रेनिमित्त भाविक दर्शन घेत असताना आपलं नाव सांगा ते। बालाजी मधुकर वाघमारे। यात्रा कमिटीमध्ये असता का तुम्ही? हो, आहेत यात्रा का? कमिटी काय म्हणून हे करता? काय सदस्य. सदस्य म्हणून याला तुमच्या सहकार्य काय मिळतं? सहकार्य म्हणजे आम्ही कमिटी मिळून पूर्ण गाव असल्यासारखंच कमिटी आहे। पूर्ण मिळून आम्ही पूर्ण यात्रा पार पडतो। पहिली म्हणजे यात्रा आमची फक्त 2 दिवसाची होती। जसं जशी नवी पिढी पुढे येईल तशी तशी आम्ही दिवसांदिवस एक दिवस वाढत चाललो। प्रत्येक दिवशी काही ना काही कार्यक्रम आणि आमचं ग्रामदैवत असल्यामुळं लोकांचा भरपूर उत्साह आहे। आणि आज संध्याकाळी 12 नंतर सोंग निघतात। सोंग असे असतात की आपल्या पंचकृषीत कुठेही सोंग नसतात आणि ग्रामदैवत आमचं जागृत असल्यामुळं जास्त पाहुणेरावळे जास्त येतात। प्रत्येकाचे नवस असतात, अष्टमीला पूर्ण करतात। आता दिवेचं मात्र सांगत आपलं नाव सांगा। माझं नाव शरद वाघमारे, मी बाभळगावचाच रहिवासी आहे। तर तुम्हाला देवीचं महात्म्य सांगायचं म्हणजे देवीचं महात्म्य फार मोठं आहे आणि बाभळगावच्या प्रत्येक नागरिकाला या देवीचं महात्म्य माहीत आहे। परंतु तुमच्या माध्यमातून बाहेर जे आहेत लोक किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये आपलं देवीचं महात्म्य पोहोचावं तुमच्या माध्यमातून हीच अपेक्षा करतो। देवीचं महात्म्य असं आहे की पुरातन मंदिर जुनं होतं, आता ते नाही, नवीन बांधकाम झालेलं आहे त्याचं। तर पुराणात अशी आख्यायिका आहे की मेसाई देवी ही जी आख्यायिका काय आहे नेमकी, तर परशुराम जी आहे तर त्या परशुरामाच्या 7 बहिणी होत्या। 7 बहिणीपैकी ही एक मेसाई सगळ्यात लहान बहीण आहे अशी पुरातनामध्ये पुराणामध्ये अशी नोंद आहे। तर तिचं ठाण प्रत्येक गावोगावी आहेत, परंतु प्रमुख हे ठाण हे बाभळगावचंच आहे। कारण का ज्या वेळेस रामायणामध्ये जर विचार केला आपण तर प्रभू श्रीराम ते आपल्या एडशीच्या मार्गाने हे श्रीलंकेकडे गेले होते। तर त्या ठिकाणी तुळजाभवानी आणि एडेश्वरी ह्या श्रीराम प्रभूने फसवण्यासाठी आले होते। तर त्याच कालखंडामध्ये हे मेसाईचं देवस्थान इथं म्हणजे मेसाईचं देवस्थान इथं राहिलेलं आहे। तर ही अशी आख्यायिका मोठी आहे, परंतु एका दिवशी आपण ती संपूर्ण आख्यायिका आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू। आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आज चैत्र कालाष्टमी आहे। या चैत्र कालाष्टमी दिवशी यात्रा असते देवीची, फार मोठी यात्रा असते। जसा काळ बदलेल तशी यात्रेचं स्वरूप पण बदलत चाललेलं आहे। परंतु जे काय पारंपरिक कार्यक्रम असतात ते पारंपरिक कार्यक्रम गावाने तसेच्या तसे शाबूत ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये काल अष्टमी दिवशी आज रात्री 12 वाजता सोंगे असतात। सोंगे म्हणजे महाभारतातील युद्ध आणि रामायणामधील युद्ध। तर त्या युद्धामध्ये राम रावण युद्ध, कौरव पांडव युद्ध आणि अन्य दैत्यांचे युद्ध त्या ठिकाणी दाखवले जातात। बैलगाड्यामध्येच सोंग वटवले जातात आणि त्याची सांगता 2-3 वाजेपर्यंत होऊन जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्या असतात। कुस्त्या बी फार पंचकृषीतून या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येतात
मोठ्या प्रमाणात दरवर्षी कुस्त्या होतात. वेगवेगळे कार्यक्रम प्रेक्षक गावातील लोकांना मनोरंजनाचे जे कार्यक्रम असतात ते पण गावामध्ये आणले जातात. मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा हा मेसाई देवी यात्रेसाठी असतो. फार मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या मोठ्या शहरातून लोक नवस बोलण्यासाठी येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गैरप्रकार लोक करतायत त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे चिटकी भानामती. तर ह्या चिटकी भानामती जर कोणाची केली असेल तर मेसाई चिटकी भानामती त्या माणसाला होऊ देत नाही अशी एक जुनी आख्यायिका आहे. त्याच्यामध्ये ते काय आता ते मला काही सांगता येणार नाही, परंतु ते काय असतंय त्यांचं तर ते करतात लोक. तर अशा अनेक मोठी आख्यायिका आहे देवीची, परंतु एका दिवशी तुमच्या माध्यमातून आपण सर्व भक्तांना सांगू. ओके. नमस्कार साहेब. आज आपण इथं कसं काय कुठल्या गावात आले तुम्ही? काय आहे आज इथं? यात्रा आहे मेसाई देवीची. त्यानिमित्त संरक्षण चालते का तुम्ही? हा, बंदोबस्तासाठी. आपलं नाव काय सर? जाधव साहेब. दार्जिना आहे. मेसाई देवीचे कार्यक्रम आमच्या दिवशी आदल्या दिवशी नृत्यांगणाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि यात्रे दिवशी सकाळी पहाटपासून पूर्ण गाववाले मेसाईला दंडवत घालतात आणि आपला काय जो नवस आहे तो देवीकडे मागतात. यात्रे दिवशी खूप यात्रेकरू बाहेरगावचे देवीला दर्शनासाठी येतात. आणि यात्रे दिवशी संध्याकाळी म्हटलं तर 12 वाजता पारंपरिक सोंगे निघतात, ज्यामध्ये रामायण महाभारत युद्ध वस्तुस्थितीत दाखवले जाते. आणि त्याचबरोबर छबिनाही काढला जातो. आणि मेसाई देवीची पालखी समोर शोभेची दारू, ढोल पथक वगैरे कार्यक्रम होतात. आणि सोंगाचाही कार्यक्रम छान पद्धतीने आमच्या गावाला होतो. कुस्त्याचं नियोजन असतं का? कुस्तीचं नियोजन मेसाई यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता असतं. आणि बाहेरगावच्या बी मोठमोठे मल्ल आमच्या गावात कुस्तीसाठी येतात आणि पारितोषिक त्याच पद्धतीने त्यांना मिळतात. क्रमांकही चांगल्या प्रमाणे काढले जातात. यावर्षी एक आम्ही नवीन उपक्रम राबवला आहे की आसपासच्याही खेड्यात कुठं झालेलं नाही की ट्रॅक्टर टोची स्पर्धा आम्ही या आमच्या गावात मेसाई देवी यात्रेनिमित्त भरवल्या होत्या. त्याच्यामध्ये वाघोली आणि बारतेवाडीचा क्रमांक पहिला आलेला आहे त्या टोचर स्पर्धेमध्ये. आणि त्याच यात्रेच्या आदल्या दिवशी आमच्यात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि यात्रे दिवशीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी 60-70 बकरे देवीला नवसपूर्ती केलेली आहे. तुम्हाला पशु हत्या होते असं वाटत नाही का? नाही, पूर्वीपासूनच आमच्या देवीला म्हणजे त्याचं हे आहे, महत्त्व आहे. आम्ही जुन्या रूढी परंपरेने पुढे पाळत आलेलो आहे. किती बकरी? यावर्षी 100च्या आसपास बकरी झालेल्या आहेत. काय राहिलेलं आता सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त थोडं सांग. देवीचं महात्म्य सांग. त्याच्याकडून काय राहिलं मला नाही रे बाबा काय माहिती. देवी